जुन्नर तालुक्यातील हिवरे तर्फे नारायणगाव या ठिकाणी बंदिस्त गोठ्यामध्ये शिरून बिबट्याने हायदोस घातला आहे। 15 सानन जातींच्या शेळ्यापैकी 13 शेळ्या बिबट्याने ठार मारल्याने एकच खळबळ उडाली आहे। तब्बल 8.5 फूट उंचीचे कंपाऊंड ओलांडून बिबट्या आतमध्ये शिरला। 9 शेळ्या बिबट्याने कंपाऊंड ओलांडून बाहेर नेल्या आहेत, तर त्यातील 4 शेळ्या या कंपाऊंडच्या आतमध्येच मृत अवस्थेत सापडल्या। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माऊली खंडागळे यांनी बिबट समस्यांमुळे अजित पवारांना घोडा लावला पाहिजे, सरकार जनतेला चुत्या बनवते असे विधान केले। बाबू पाटे यांनी देखील शासनावर टीका केली, तर सूरज वाजगे यांनी सदरचे बिबटे वनतारा या ठिकाणी हलवण्याचा शासनाच्या घोषणेची हजेरी घेत शासनाने एकही बिबट्या वनतारामध्ये हलवला नसल्याचे स्पष्ट करून हे सरकार फक्त खोट्या घोषणा करून दिशाभूल करत असल्याचा आरोप केला। कंपाऊंडसाठी 5 लाखाचा खर्च करून लाखो रुपये खर्च करून या शेळ्या या शेतकऱ्याने जगवल्या होत्या। त्यापैकी 13 शेळ्या मारल्याने लाखो रुपयांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। दरम्यान वन विभागाने पिंजरा लावला असून पिंजरे अपुरे असल्याने वन विभागाची देखील धांदल उडत आहे। जुन्नर टाइम्स हिवरे तर्फे नारायणगाव, तालुका जुन्नर। आणि आता म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे, असं वाटायला लागले का त्या अजित पवार कुठं असतील तिकडे जाऊन त्यांना आज घोडा लावला पाहिजे। काय तुम्ही करता काय नक्की? नुसते एक ते आमची पिंपरखेडची घटना घडली, ते गणेश नाईक आले वनमंत्री, तेवढ्यापुरता पोचारा फिरवायचं काम केलं, याव करेंगे त्याव करेंगे, वनताराला घेऊन जाऊ। आज बातमी मिळते की वनताराला सुद्धा तुम्ही घेणार नाहीत। नक्की काय चाललं हे? अशी घटना घडली का मग त्यांना कुठंतरी जाग येते? कुठं म्हणले रेस्क्यू सेंटर, 1000 पिंजरे, बोलाची कडीन बोलाचा भात, लोकांना चुत्या बनवायचं काम चालवलं आहे सरकारने। सरकार आश्वासन देते, सरकार आश्वासन पूर्ण करीन, पण त्याला मधला जो पिरियड आहे हा त्यांचा पीक पिरियड आहे। दरवर्षी मागच्या वर्षी आपण तेच पाहिलं की बरोबर ऊस तोडी सुरुवात झाली की जो उन्हाळ्यापर्यंत ते त्यांचा त्रास आपल्याला सगळ्यांना होतोयच। ते घेणार आणि 500 ते 700 बिबटे वनताराला पाठवणार। आणि आत्ताच 15 मिनिटापूर्वी उपमुख्यमंत्र्यांचं भाषण झालं की 50च्या वर बिबटे वनताराला पाठवता येणार नाही। म्हणजे किती सरकार हे गांभीर्याने घेत आहे। जुन्नर तालुका आणि आंबेगाव तालुका हा सगळा परिसर असेल, हा बिबट्या प्रवण क्षेत्र हे तालुके आहेत, सरकार नेमकं किती गांभीर्याने घेते। आज लोकांचे बळी जातात, इथं लोकांची जनावरं जातात, आणि परत एकीकडे सांगायचं 500-700 बिबटे येणार, त्याच्याबाबत तुम्ही परत जाहिरातबाजी करायची। आणि आता परत 15 मिनिटापूर्वी आम्ही भाषण ऐकतोय 50च्या वर आम्हाला बिबटे नेता येणार नाही। म्हणजे काय नेमकं? एकीकडं सरकार वेगळं जाहिरातबाजी करते, उपमुख्यमंत्री वेगळं सांगतं, म्हणजे सरकारचं ताळमेळ नाही।